शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 17 जून. तर 17 जूनला दिवसभर वातावरण कसं असणार आहे, कोणकोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर दिवसभर जर बघितलं तर अनेक भागांमध्ये, काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. काही भागामध्ये आपण जर बघितलं तर उन्हाचा तडाखा देखील असणार आहे. साधारणतः संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जोरदार म्हणजेच ऊन असणार आहे आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होणार आहे. आता आपण बघूया कोणकोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होताना आपल्याला दिसत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे. आपण जर सर्वात आधी मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर इथे आपण बघू शकता अहिल्यानगर परिसर, पारनेर, शिरूर हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास दिसत आहे. आपण रात्री 12पर्यंत जर बघितलं तर पुढे देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. श्रीगोंद्यामध्ये देखील त्याच पद्धतीनं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर दौंड, कळंब हा जर परिसर बघितला तर येथे देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर केडगावमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. जेजुरी, सासवड हा जर परिसर बघितला, आपण बघूया रात्री 12पर्यंत आणि दिवसभरामध्ये जर बघितलं तर काही बदल आपल्याला या भागात जाणवत नाही. म्हणजे पूर्णपणे दिवसभर देखील या भागात कोरडं वातावरण असणार आहे. तेच जर आपण जर फलटण परिसर जर बघितला, फलटण परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी पडू शकतात, म्हणजे हलका पाऊस त्या भागामध्ये होणार आहे. आपण जर सातारा, त्याचबरोबर कराड, येल्लोर हा जर परिसर बघितला, येथे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. खाली जर आपण जर कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, सांगली हा जर परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर कणकवली, सावंतवाडी, मालवण हा परिसर जर बघितला, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लाजा, मिरबी, रत्नागिरी, जयगड, तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर दापोली, दाभोल, खेड, मंडणगड, महाड, माणगाव, भरतखोल, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण, उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे हा संपूर्ण परिसर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा. आता पावसाचं वातावरण कोणत्या भागामध्ये आहे, आपण जर नामपूर, सटाणा, चांदवड, मालेगाव हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये पाऊस होणार आहे. म्हणजे जास्त प्रमाणात नाही, पण हलक्या प्रमाणात या भागात पाऊस असणार आहे. अरवी, धुळे खूप जणांच्या कमेंट होत्या की धुळ्यामध्ये पाऊस कधी पडणार. तर 18 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास त्या भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे. आम्ही सांगत नाही जास्त प्रमाणात पाऊस होईल, पण हलका पाऊस त्या भागामध्ये पडणार आहे. हलका म्हणजे मध्यम पाऊस, म्हणजे थोड्याफार प्रमाणात. अंबळनेरमध्ये देखील हलका पाऊस पडणार आहे. जळगावमध्ये ढगाळ वातावरण आहे. पाचोऱ्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. चाळीसगाव, वैजापूर या भागात देखील ढगाळ वातावरण असेल. आपण जर अहिल्यानगरमधील राहुरी, श्रीरामपूर, लोणी हा जर परिसर बघितला, कोपरगाव, तर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जाफराबाद, चिखली, जालना, अंबड, परतूर, मंठा, त्याचबरोबर शेलू, परतूर, माजलगाव, रामपुरी या संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे, कुणीही पेरणीसाठी घाई करू नये. पुरेसा पाऊस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत नाही तोपर्यंत कुणीही पेरणीला घाई करू नये. शेतकरी मित्रांनो, आपण जर अचलपूर, अमरावती हा परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण आहे. तेच जर आपण जर नागपूर परिसर बघितला तर
कोही परिसर बघितला, भंडारा परिसर बघितला, तर या परिसरामध्ये पाऊस होणार आहे. हलका, मध्यम, हलका नाही जास्त, पण मध्यम प्रमाणात त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. गोंदिया परिसर जर बघितला, गोंदियामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आपण बघूया रात्री काही बदल या भागामध्ये होतोय का? तर रात्री 10च्या सुमारास गडचिरोली, चामोशी गडचिरोली, चामोशी परिसर जर बघितला, तर या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. चंद्रपूरमध्ये देखील हलका पाऊस होणार आहे. म्हणजे जास्त नाही, पण थोड्याफार प्रमाणात त्या भागात देखील पावसाचं वातावरण तयार होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. आता आपण बघूया वातावरण म्हणजे वारं कसं असणार आहे. वाऱ्याचा वेग देखील अनेक भागांमध्ये असणार आहे. वादळी वारे देखील या पावसामध्ये असण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील हवामानाबद्दल ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.